पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा पश्चिम महाराष्ट्रातला नवीन टप्पा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। आज पहिल्यांदा तुमच्या साक्षीनं कागल, नंतर मुधळ, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर शिरोळ, उद्या आम्ही सातारला आहे, परवा आम्ही सोलापूरला आहे, त्याच्यानंतर आम्ही नगरला आहे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये आहे। असं या 5 जिल्ह्यामध्ये जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि असा टप्प्याटप्प्याने या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा एल्गा हा त्या ठिकाणी घुमणार आहे। निर्धार परिवर्तनाची यात्रा काढण्यापाठीमागचं कारण काय? सुरुवातीला आम्ही संघर्ष यात्रा काढली काँग्रेसवाल्यांच्या बरोबर, त्याच्यानंतर हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही आलो। 15 वर्ष सरकारमध्ये मी, मुश्रीफ साहेब, जयंतराव आम्ही सगळे होतो, आर पाटील त्यावेळेस हयात होते। त्या काळामध्ये जनतेची कामं करत असताना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता राज्याचा कसा वापर करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही करायचो। लोकांनी मोठ्या अपेक्षेने मोदी साहेबांना देश पातळीवर निवडून दिलं। आता प्रांताध्यक्षांनी काही तुम्हाला क्लिप ऐकून दाखवल्या। मोदी साहेबांचं पूर्वीचं बोलणं काय होतं आणि आताचं बोलणं काय आहे हे पण महाराष्ट्राला आणि भारताला आता कळून चुकलेलं आहे। निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या माध्यमातून तुमच्या माझ्या राज्यामध्ये आलेलं भाजप शिवसेनेचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे। हे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या, आदिवासी समाजाच्या विरोधी सरकार आहे। हे आमच्या अल्पसंख्याक महिला, युवक, कामगार, विद्यार्थी यांच्या विरोधी काम करणारं सरकार आहे आणि उलटून टाकण्याच्या करता आपण सगळ्यांनी ह्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला आशीर्वाद दिले पाहिजे, साथ दिली पाहिजे। महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे। आमच्या शेतकऱ्यांना वीज नाही। परवा तर ह्या वयात एन डी पाटील साहेबांनी आंदोलन केलेलं कोल्हापूरकरांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी पाहिलं। पाणी नाही, त्यांच्या मालाला आज माझ्या शेतकऱ्याचा भाव नाही। गेल्या 4.5 वर्षामध्ये कागलकरांनो हे दळभद्री सरकार आलं, 25,000 तुमच्या माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। 25,000 लोकांनी आत्महत्या केली शेतकरी समाजाने। जो बाकीच्यांना जगवण्याचं काम करतो, धान्य पिकवण्याचं काम करतो, भाजीपाला पिकवण्याचं काम करतो, आज हजारो बालक मृत्युमुखी कुपोषणामुळे पडतात। याचा देखील उत्तर नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी देत नाही। माझ्या महिलांच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे। माझा कोल्हापूर असेल, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, तिकडे नागपूर, आज राज्यामध्ये आम्ही कोकणातनं सुरुवात केली, आज इथं आलेलो आहे। कुठेही गेल्यानंतर आया बहिणी भेटतात आणि म्हणतात आमच्या इथं अक्षरशः कायदा सुव्यवस्थेचा बोजवार उडालेला आहे, राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे, पोलिसांना खुल्या वातावरणामध्ये काम करण्याची मुभा नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत। आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये महिलांच्या आणि कुपोषणाच्या, अत्याचाराच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे। ह्याच्याकरता हे भाजप शिवसेनेवाले निवडून आले होते का? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवार साहेब होते 4 वेळेला मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, आम्ही सगळ्यांनी काम केलं। कधी राज्याला विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकापासून बाजूला आम्ही जाऊन दिलं नाही। उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये माझं कागल असेल किंवा माझा महाराष्ट्र असेल, हे पहिल्या क्रमांकावर राज्य राहिलं पाहिजे। याकरता हसन मुश्रीफ साहेबांच्या पासून आम्ही सगळेजण प्रयत्नाची शिकस्त करायचो। त्याच्यातून रोजगार व्हायचा, त्याच्यातून माझे यंत्रमाग चालले पाहिजे, माझे इंडस्ट्री चालली पाहिजे, माझे त्या ठिकाणी स्पिनिंग मिल चालल्या पाहिजे, म्हणून आम्ही निर्णय घ्यायचो। जयंतराव अर्थमंत्री असायचे, मी ऊर्जा मंत्री असायचो, कामगार मंत्री कधी आमच्या मुश्रीफ साहेब असायचे, आम्ही एकत्र बसायचो आणि त्याच्यातून बाबा काय निर्णय घेतला गेला पाहिजे। तसं आज सरकारमध्ये कधी कुणी एकत्र बसलेलं आणि राज्याच्या जनतेला किंवा देश पातळीवर येणाऱ्या अडचणी
दूर करण्याच्या करता कुठं पावलं उचललेली आपण पाहतोय का? आज इथं महिला माझ्या संख्येने कमी आहेत, परंतु महिलांनो, आमचं सरकार असताना तुम्ही जो गॅस सिलेंडर स्वयंपाकाकरता वापरायचा तो 350 रुपयाला होता. या सरकारने 950 रुपये किंमत केलेली. हे आजचे दिन आहेत का? आज पेट्रोल डिझेलच्या किमती कुठं गेलेल्या आणि महागाई वाढली, परंतु आम्हाला शेतकऱ्यांना काय मिळालं? आमच्या गरिबाला काय मिळालं? आता इथं अनेक दुकान आहेत. तिथं मेसर्स गुरुदत्त मेडिकल स्टोर्स आहे, इकडच्या बाजूला वेगवेगळी दुकान आहेत. या दुकानवाल्यांना विचारा, नोटाबंदीच्या आधी त्यांचा काय व्यवहार होत होता, धंदा कसा चालला होता? किंवा आपल्या गावातल्या दुकानदारांना विचारा, शहरातल्या दुकानदारांना विचारा, आता धंदा काय चाललाय? अहो, हे 3-4 मोदी आले आणि सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. कोण आले? ललित मोदी आला. त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये जी काही गुंतवणूक झालेली होती, मोठा पैसा त्या क्रिकेटमध्ये निर्माण झालेला होता, तो त्या ललित मोदीनं परदेशामध्ये घेऊन गेला. नीरव मोदी आला, त्याने ती पंजाब नॅशनल बँक लुबाडून खाल्ली आणि परदेशात निघून गेला, काही ठेवलं नाही. नरेंद्र मोदी आले, त्यांनी तुमच्या माझ्या 1500च्या नोटाच कॅन्सल करून टाकल्या. म्हणजे एकाने बँक संपून टाकली, एकाने क्रिकेटला लुटण्याचं काम केलं आणि एकाने 125 कोटी जनतेच्या हातामध्ये असणाऱ्या 1500च्या नोटा काढून घेतल्या. अरे मग तेच सांगतोय रे, जरा ऐकून घे ना दमाने. लयच कागदचं काम भारी आहे. आमची बारामती बरी म्हणायची वेळ आली आणि लोक सांगतात बारामती सारखी बाकीचं करायचं. आता काय करायचं? जरा दमाने बाबा, दमाने. मी बोलतोय, जरा मला जास्त आवाज टाकायला लावू नको. मित्रांनो, ह्याच्यामध्ये 1500च्या नोटांच्या बाबतीमध्ये सगळे सांगत होते की हा निर्णय घेऊ नका. त्यावेळेस गव्हर्नर आरबीआयचे ज्या नोटांवर गव्हर्नरची सही असते त्यांनी सांगितलंय घेऊ नका, करू नका. इतके पंतप्रधान झाले, कधी देशातल्या सगळ्या नोटा महत्वाच्या बंद करायचा निर्णय झाला नाही. कागलकरांनो, आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमच्या नेत्याच्या हातामध्ये, ते चेअरमन म्हणून तिथं काम करतात. मी आज येताना बातमी वाचली की संचालक बोर्डाने जरी कर्मचाऱ्यांना नोकरीला लावलं, अधिकारी जरी झाले, क्लार्क झाले, नोकरीला लावेपर्यंत डायरेक्टर, नोकरीला लागल्यानंतर इमाने इतबारे काम करा. तिथं कुठेही बेईमानी करू नका, तिथं कुठेही शेतकऱ्यांना फसू नका. हे सांगण्याचं धाडस फक्त हसन मुश्रीफ साहेबच करू शकतात. ते कशा करता? माझ्या गरीबाला मदत करणारं, पीक कर्ज देणारं, माझ्या शेतकऱ्याला नडीआडीला त्याची नड भागवणारं, माझी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना. हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. हे सगळं होत असताना आज मात्र देशामध्ये 1500च्या 14.5 लाख कोटी रुपये जमा झाले. आम्हाला माहिती अशी आहे की आरबीआय कडे 15 लाख कोटी जमा झाले. 2 वर्ष झाली कागलकरांनो. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. 1500च्या नोटा किती जमा झाल्या, त्याच्यात नकली नोटा किती, त्याच्यामध्ये काळा पैसा किती, पांढरा पैसा किती, ह्याच्याबद्दल काही सांगत नाही. आमच्या ग्रामीण भागामध्ये लोक, विशेषतः माझ्या महिला, पुरुष मंडळी थोडस खर्चिक असतात. महिला गाडग्यात, मडक्यात, लुगड्याच्या घडीमध्ये पैसे ठेवायची सवय आम्ही लहानपणी बघायचो. आमची आई असेल, आमची आजी असेल, ही पद्धत होती. परंतु त्या 1500च्या नोटा बंद करून त्या नोटांचं काय झालं? तुम्ही गरिबाचा पैसा अडचणीत आणला, तुम्ही शेतकऱ्याला अडचणीत आणलं आणि तुम्ही 125 कोटी जनतेला फसवलं. 250 लोक रांगेमध्ये उभे राहून पैसे काढताना मृत्युमुखी पडली एटीएम मधनं. याबद्दलचं उत्तर स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 8 नोव्हेंबरला सांगितलं होतं, दिवाळी झाल्यानंतर, की मी आज 1500ची नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अहो, हा निर्णय आरबीआयने जाहीर करायचा असतो. मोदी साहेब, प्रत्येक निर्णय तुम्ही का जाहीर करताय? ज्याचं काम त्याला करू द्या ना. पण ती परिस्थिती आज मात्र
त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. ह्याही गोष्टीचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. मित्रांनो, आज तुमचं सगळ्यांचं पवार साहेब हे आपले नेते आहेत, आपलं दैवत आहे. कागलच्या जनतेने गेल्या 4 टर्मला हसन मुश्रीफ साहेबांना सातत्याने निवडून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पण मुश्रीफ साहेबांना पहिल्यांदा राज्यमंत्री नंतर मंत्री अशी महत्वाची पद दिली. आता दिल्लीच्या राजकारणामध्ये एक एक खासदार महत्वाचा निवडून गेला पाहिजे पवार साहेबांना साथ देणारा, पवार साहेबांच्या विचाराचा. कागलकरांनो, यंदा आम्ही समविचारी पक्षाची विभागणी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, राजू शेट्टी असणारे प्रमुख, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, वंचितांची आघाडी जे प्रकाश आंबेडकर करू पाहतायत, आम्ही आंबेडकर साहेबांशी अजूनही बोलतोय. आमचा प्रयत्न आहे की भाजप शिवसेनेच्या जातीवादी पक्षाचा पराभव करण्याच्या करता समविचारी पक्षांची, विशेषतः सेक्युलर विचार मान्य असणाऱ्या पक्षांची मताची विभागणी होऊ नये. ठीक आहे, काही ठिकाणी उमेदवारी देत असताना प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. त्याच्यामध्ये पवारसाहेब सगळ्यांचं ऐकतात, कार्यकर्त्यांचं ऐकतात, नेत्यांचं ऐकतात, इतर घटकाचं ऐकतात. परंतु आज दिल्लीच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी आम्ही जवळपास 48 पैकी 44 जागांच्या बद्दल आम्ही अंतिम निर्णयापर्यंत आलो की काँग्रेस राष्ट्रवादीने कोणकोणत्या लढवायच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांना पण आधी कोणत्या द्यायच्या याकरता प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील आणि काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण काम करतायत. काही अडचण आली तर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे शरदराव पवार आणि राहुल गांधी याबद्दलचा निर्णय घेतील. पण एकदा उमेदवार दिल्यानंतर कागलकरांनो, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अतिशय नम्रतेने विनंती आहे की जो उमेदवार पवार साहेब देतील तो साहेब उमेदवार समजून तुम्ही सगळ्यांनी इमाने इतबारे काम केलं पाहिजे. ही माझी आपल्याला अतिशय मनापासून विनंती आहे. कारण आपल्याला जो त्रास होतोय, आपण पश्चिम महाराष्ट्रामधनं आज कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, फार मोठा अन्याय राज्यावर तर आहेच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका देखील विजेचं कनेक्शन दिलं नाही आपलं सरकार गेल्यापासून. अहो, त्या काळामध्ये तुम्ही मागेल त्याला कनेक्शन मुश्रीफ साहेब, जयंतराव आम्ही सगळे द्यायचो. कारण तुमच्या जीवाभावाची माणसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असायची. काय प्रश्न माझ्या कोल्हापूरचा आहे, काय चंदगडचा आहे, काय शिरोडचा आहे, काय राधानगरीचा आहे, काय भुदरगडचा आहे, या सगळ्या गोष्टी कागल सहित सगळ्या करवीरच्या सगळ्या गोष्टी तिथं मुश्रीफ साहेब तिथं मांडायचे. आज तशा प्रकारचे प्रश्न कुणी मांडतंय का? त्यांचं काय चाललेलं? आज माझा शेतकरी, संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना एकमेव पीक राहिलेले ऊसाचं 2 पैसे मिळून देणार. अहो, कारखाने सुरू नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिना संपत आला, 3 महिने झाले तरी आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे FRP मिळत नाही. कारण काय? एक कायदा आहे कागलकरांनो की साखरेचा दर काय असावा हे केंद्र सरकार ठरवू शकतं. 29 रुपये भाव आहे. केंद्र सरकारला आमची एवढीच विनंती आहे की भाव 3400 करा. ताबडतोब कारखानदारांना आम्ही FRP द्यायला सांगतो. का नाही सरकार कर? 2900 रुपयाला का आणलं? मी मगाशी जे म्हणलं शेतकरी विरोधी सरकार आहे, त्याचं कारण आहे तुमच्या माझ्या भागातनं एवढं दूध जातं, कर्नाटकातनं जातं, आपल्या महाराष्ट्रातनं जातं. 20 रुपये लिटर दुधाला भाव मिळत होता. आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं, सभागृह बंद पाडलं, 5 रुपये देतो म्हणून सांगितलं. कागलकरांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे देखील सगळे पैसे आले नाहीत. ऑक्टोबरचे बाकी आहेत, नोव्हेंबरचे बाकी आहेत, डिसेंबरचे बाकी आहेत, जानेवारीचे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगतो, करोड रुपये बाकी आहेत, त्या गरीबाला पैसे जाऊ द्या. देतो ना, चाललंय ना. अरे काय चाललंय? आम्ही पण अर्थमंत्री होतो, मी 4 वर्ष होतो, जयंत पाटील साहेब 9 वर्ष होते, दिलीप वळसे पाटील 1 वर्ष, सुनील तटकरे 1 वर्ष, 15 वर्ष आम्ही राज्याची तिजोरी सांभाळली. जर राज्यकर्त्यांच्या मध्ये धमक आणि ताकद असेल
तर नडलेल्या माणसाला ताबडतोब मदत करण्याची निश्चितपणे कार्यवाही होऊ शकते. पण यांना करायचंच नाही ना. पवार साहेब तिथं होते त्यावेळेस काही अडचण आली आणि इथून कोणी फोन करून सांगितलं साहेब अशी अडचण आहे, कांदा उत्पादकाला साहेब मदत करायचे, टोमॅटो उत्पादकाला करायचे, माझ्या ऊस उत्पादकाला करायचे. आता कोण आहे तिथं वाली? कुणीच तिथं आपलं म्हणणं ऐकायला तयार नाहीये. म्हणून एक एक खासदार साहेबांच्या विचाराचा तिथं निवडून गेला पाहिजे. हे सगळं चित्र बदललं पाहिजे. हे बदलण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल तो उद्याचा खासदार आहे. म्हणून बटन दाबताना कुठंतरी भावनेच्या आहारी जाऊन बटन दाबू नका. भावनिक बनून बटन दाबू नका. जी खोटी आश्वासनं दिली, लोकांना स्वप्न रंगवली, खोटं सांगितलं, ते ऐकून कुठं मतदान करू नका. हे सांगण्याच्या करता या निर्धार यात्रेच्या निमित्तानं मी माझ्या कागलच्या परिसरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत. आज विजेच्या बद्दलचं वाट लावलेली आहे. भाव का मिळत नाहीये? एक तर त्या साखरेची किंमत वाढून देत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही सरकारमध्ये असताना त्या काळामध्ये तुमच्या इथला सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना मुश्रीफ साहेबांनी काढायचं ठरवलं. त्यांना काढायचा होता सहकारी. पण विलासरावांनी सांगितलं की आता इथून पुढे सहकारी साखर कारखान्याला मी महाराष्ट्रात परवानगी देणार नाही. सहकार खातं त्यांच्याकडे होतं, ते मुख्यमंत्री होते. साहजिकच मुख्यमंत्र्यांचं आम्हाला ऐकावं लागलं. आणि त्यामुळं काही लोकांना सहकारी साखर कारखानदारी काढायची असताना नाईलाजास्तव खासगी कारखानदारी काढावी लागली. हे काही फार सुखाने काढलेली नाहीये. पण माझ्या कागलच्या परिसरातल्या लोकांचा देखील ऊस नीट जावा, ठराविक लोकांची मक्तेदारी असू नये, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आणि आज तो कारखाना चांगल्या पद्धतीनं दर देण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या काळामध्ये 3.5 रुपये विजेचा दर होता. मी ऊर्जा मंत्री होतो. 3.5चा मी 4 केला, 4चा 4.5 केला, 5 केला, 6 केला, 6.5 केला. सरकार जाताना तुम्ही तुमच्या कारखान्यामध्ये वीज तयार करता त्याचा दर 6.5 रुपये केला. का केला? माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या निमित्तानं अधिकचा भाव मिळावा. आणि हे नाकारतं सरकार. त्यांनी तो भाव 4 रुपयावर आणायचा प्रयत्न चालवलेला आहे. कसा भाव मिळणार तुम्हाला? आम्ही 6.5 देतोय, हे 4 रुपयावर भाव आणतात. आज मी आता येताना एकाला फोन केला, तो म्हणला दादा आता 4 रुपयाच्या ऐवजी 4.5 करायचा यांचा प्रयत्न चालू आहे. अरे 1.5 2 रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या का कमी करताय? याचं उत्तर भाजप शिवसेनेवाले देत नाही. या अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडवण्याच्या करता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार पाहिजे. म्हणून एक एक खासदार महत्वाचा आहे. बारामतीचा खासदार, इथले खासदार, हातकणंगल्याचे खासदार, सातारचे खासदार. आज पेपर वाचले ना, साहेबांनी त्या दोन्ही भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला ना. कशा करता पवार साहेब करतायत? वैयक्तिक स्वतः करता करतायत. अहो, ह्या वयामध्ये देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखं पवार साहेब फिरतायत. याचं आपण काहीतरी नोंद घ्या. निव्वळ सगळा समाज एकसंघ राहायला पाहिजे. घरामध्ये देखील वाद नको, भावामध्ये देखील अंतर नको. भांड्याला भांडं लागतं, परंतु मिटवण्याचा देखील अधिकार वरिष्ठांना असतो आणि तो ऐकायचा असतो. त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये जे काही ठरेल त्या पद्धतीचं काम कागलकरांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आपल्याला नुसतं लोकसभेमध्ये आपल्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार पाठवायचे नाहीयेत, ते तर पाठवायचेच. परंतु उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे आमदार देखील आपल्याला पाठवायचे. तुम्ही यावेळेस फक्त 2 आमदार पाठवले, मुश्रीफ साहेब आणि कुपेकरताई. बाकीच्यांचा सगळ्यांचा बट्ट्याबोळ करून टाकला. सगळे पडले. का नाही निवडून? कुणी आपल्या विचाराचं नाही झालं काही.
त्याच्यामुळं मंत्रिमंडळ आपल्याला करता आलं नाही. तुमच्या कुठला वाघ, कागलचा डाण्या वाघ, त्या डाण्या वाघाला नाही ना मंत्री करता आलं. मग काय करायचं, नुसता कागलचा डाण्या वाघाच्या बरोबर बाकीचे पण आमदार निवडून आले पाहिजेत. तुम्ही पाहुणे रावळे मित्र कुणी काय असतील त्यांना तिथेही सांगा की बाबांनो, तुम्हाला महागाई कमी करायची असेल, शेतकऱ्याला योग्य पद्धतीचा दर द्यायचा असेल, हे कसलं सरकार आहे. यांनी काय सांगितलं, खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत तुम्हाला देऊ. आणि आता काय सांगितलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. अरे हाय त्या उत्पन्नाला भाव नाही, कुठं दुप्पट करायला निघाला आहे. त्याला तुम्ही भाव देता का? आणि तुम्ही दुप्पट करण्याची भाषा भाजप शिवसेनेवाले कसं काय करतं. यांना आता यांनी हे 2022 ला सगळ्यांना घरं देणार. यांची मुदत होती 2014 ते 2019. 19 ला निवडणुका सांगतायत. कुठला आकडा काढलाय? 2022. त्यांच्या काकांनी काढला होता. अरे तुमची मुदत 19 पर्यंत होती, तुम्ही 19 पर्यंत द्या ना घरं. कुणी अडवलं होतं तुम्हाला? सगळा देश तुमच्या ताब्यात, राज्य तुमच्या ताब्यात, काही अपवाद वगळता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळं कारभार. परंतु तिथं तुम्ही न्याय देऊ शकला नाही. तिथं तुम्ही आमची सगळ्यांची फसवणूक केली. आणि आज मात्र देश राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना कशी थट्टा चालवली. कागलकरांनो, आम्ही जयंतरावांनी, मुश्रीफ साहेबांनी, कुपेकरताईंनी मंत्री याला सभागृहामध्ये मागणी केली की ज्यांची खरीप आणि रब्बीची पिकं गेली त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, म्हणजे एकरी 20,000 रुपये. आणि बागायती पिकं आहे, फळबाग आणि ऊस, त्याला आम्हाला हेक्टरी 1,00,000 रुपये मदत करा, म्हणजे एकरी 40,000 रुपये. अशा पद्धतीची मागणी केली. यांनी किती मदत केली माहितीये? जिथं आम्ही 1,00,000 रुपये मागितलेले होते, म्हणजे एकरी 40,000, यांनी आज जाहीर केले 7,200 रुपये एकरी मदत बागायताला. आणि इतर पिकांच्या करता आम्ही 20,000 रुपये एकरी मागितली होती, त्यांनी 2,700 रुपये दिले. 2,700 मध्ये काय भागतं हे त्यांना तरी कळलं पाहिजे. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे मंत्रिमंडळामध्ये मंत्री नसले तर काय घडू शकतं. चंद्रकांत दादा पाटलांची शेती आहे का? तुम्ही कोल्हापूरचे आहे का शेती? त्यांना शेती नाही. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी नाहीये. गिरीश बापटांचा शेतीचा संबंध नाहीये. त्याच्यामध्ये आपले असणारे सुधीर मुनगंटीवार, त्यांना शेतीचा काही संबंध नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री, त्यांचा काही संबंध नाहीये. शिवसेनेचे तर एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि मुदत संपलेले डॉक्टर दीपक सावंत, एकाचाही शेतीचा संबंध नाही. का तुमचं नुकसान होतंय? त्याचं कारण हे की शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे, शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय घेणारे, तिथं आर पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, जयंत पाटील, पतंगराव कदम, ही सगळी मंडळी तिथं असायची. आज ती कुणी नाहीये. त्यामुळे ही अवस्था आपली झालेली. केंद्रात तुमच्या हाकेला ओ देणारा नेता पवार साहेबांच्या रूपाने दिल्लीमध्ये होतं. त्यांचं पी चिदंबरम ऐकायचे, डॉक्टर मनमोहन सिंगजी ऐकायचे, सोनियाजी ऐकायच्या, प्रणव मुखर्जी ऐकायचे. आज तिथं कुणी वाली आपल्याला राहिलेलं नाही. म्हणून ही अवस्था आहे. आणि दुष्काळाच्या निमित्तानं मदत करण्याच्या करता अशी उगीच तोंडाला पानं पुसण्यासारखं मदत करतायत, आपली थट्टा करतायत, चेष्टा करतायत, मस्करी करतायत. 2,700 आणि 7,200 रुपयाची मदत. अरे काय आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय काय? आमचं नडलंय, आमची शेती अडचणीत आली, दुष्काळ पडलाय म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत मागतोय. आणि आज देखील तुम्हाला किती कागलकरांना माहितीये मला माहित नाही, परंतु एका टनाला किती रुपये टॅक्स आपण देतो ऊसाच्या माध्यमातून याची माहिती काढा. करोडो रुपयाचा टॅक्स देतोय. मग अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करण्याला काय यांचं जातंय? त्याकरता यांना उलथून टाकायचंय, त्याकरता आपल्याला सगळ्यांना बदल करायचा. मित्रांनो, मध्ये प्रियंका गांधी राजकारणात आल्या, काय बिघडलं? एक महिला
इंदिराजींची नात राजूजींची मुलगी ती राजकारणामध्ये येते, त्याचं भाजपला पोटात दुखायचं काय कारण आहे? खुशाल म्हणतात चॉकलेटी चेहरा आणला. अरे तुम्हाला लाज वाटते का? चॉकलेटी चेहरा म्हणतात महिलेला? तुमच्या घरात काय आया बहिणी नाहीत का? तुमच्या घरामध्ये मुली सुना नाहीयेत का? हे जे राजकारण चाललंय, अरे ठीक आहे, त्यांनी पण कुणी त्यांच्या घरातलं किंवा त्यांच्या पक्षामध्ये, आता काल मी पेपरला वाचलं ईशा कोप्पीकर, ते ऍक्ट्रेस ईशा कोप्पीकर, त्या त्यांच्या पक्षात गेल्या. ठीक आहे, त्या भगिनीला तो पक्ष योग्य वाटला असेल, मान्य, पण म्हणून आपण काही टीका टिप्पणी करायची का? शाहू फुले आंबेडकरांनी हे शिकवलंय काय तुम्हाला? मला याचा विचार माझ्या कागलकरांनी या निमित्तानं केला पाहिजे मित्रांनो. कारण नसताना राम मंदिराचा मुद्दा आणलेला आणि त्याच्यामध्ये तर त्या योगी आदित्यनाथ यांनी तर करच केलाय. भगवे कपडे घालून बसलेत मुख्यमंत्री. ते म्हणले सुप्रीम कोर्टाला लवकर निर्णय द्या, नाहीतर मी 24 तासात राम मंदिर सुरू करतो. अरे, आणि ते उद्धव ठाकरे म्हणले अयोध्येला गेले होते, तिकडं काय पूजा करायला का अर्चा काय करायला कोणाला माहिती, आणि म्हणले पहिलं राम मंदिर. मग 4.5 वर्ष उद्धव ठाकरे का थांबले? कुणी तुम्हाला थांबवलं होतं? निवडणुका जवळ आल्या की तुम्ही रामाची आठवण करणार, निवडणुका जवळ आल्या की तुम्ही मंदिर बांधण्याची भाषा करणार, तुम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी 2 धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणार. हे तुमचं घाणेरडं राजकारण. ह्याच्यात विकास होणार आहे, ह्याच्यात माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. याबद्दलची काळजी आपण सगळ्यांनी मित्रांनो या निमित्तानं घेतली पाहिजे. हे निव्वळ आम्ही 24 तासात हा प्रश्न सोडू अशा प्रकारचं विधान जे करतायत हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे. यांना कुठलाच प्रश्न सोडवायचा नाहीये. कागलकरांनो, तुमचे माझे इतर प्रश्न सोडलेत आणि 1.25 लाख कोटीची रेल्वे, बुलेट ट्रेन, अहमदाबाद वरून मुंबई, मुंबईवरून अहमदाबाद, एक तरी माझा कागलचा माणूस जाणार आहे? कशा करता ती बुलेट ट्रेन पाहिजे? हाय त्या ट्रेन नीट करा ना, हाय तिथं शौचालय नीट बांधा ना, स्टेशनवर सुविधा द्या ना. पण निव्वळ कुणाला तरी बरं वाटण्याच्या करता 1.25 लाख कोटी रुपयाचा बोजा तुमच्या माझ्या डोक्यावर लादण्याचं काम हे भाजप शिवसेनेवाले करतायत. मित्रांनो, हे तर काहीच सांगायला मागं पुढे बघणार नाही. अहो, गेल्या 70 वर्षात काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. आज जे काही उभं राहिलं, टासणी आपल्याकडे तयार होत नव्हती, एवढं आज आपण पुढे सगळ्यांना नेलं. जे काही केलं ते आम्हीच केलं असं मोदी सांगतायत. 70 वर्षात काहीच झालं नाही आणि त्यांचे मंत्री सांगतात. मला तर कधी कधी काळजी वाटते, 2014 पूर्वी भारतामध्ये हिमालय देखील नव्हता, आम्ही आल्यानंतरच हिमालय आणला असं सांगायला ही बाबा कमी करायचं. खरंच आम्हीच हिमालय आणला. मध्ये तर काही जण सांगत होते या थापा मारण्यात खरं या मोदी सरकारचा हात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा हात कुणीच पकडू शकत नाही. आता घराघरातल्या बाया बाप्यांना सुद्धा कळायला लागलेल्या, तेही सोशल मीडियावर बघतायत, भाषण ऐकतायत, पेपर वाचतायत आणि त्यांनाही कळायला लागलेलं आहे. एकदा एक नवरा बायको असंच त्यांचं प्रेम होती चाललं होतं. ती बायकोला खुश करण्याच्या करता नवरा काही तुला गाडी घेऊन देतो, तुला घर बांधून देतो, तुला अमक करतो तमक करतो. बायकोला कळना आज नवऱ्याला झालं काय. शेवटी नवरा एवढा काही बोलायला लागला की शेवटी तो म्हणला मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. ती म्हणली ऐकलं की मगापासून काही करायला तयार आहे, काही करायला तयार आहे. तो म्हणला की पार चंद्र देखील मी तुला आणून देतो. चंद्र बायकोला म्हणला. शेवटी बायको म्हणली गबस बाबा, उग मोदी सारखं आता बोलू नको. म्हणजे ती बायकोही म्हणते आता ही चंद्र आणायला निघाला म्हणजे आता मोदी सारखं बोलायला लागला. तसं उद्या भाजप शिवसेनेचे कुणीही नेते तुम्हाला काही सांगायला आले तर त्या गोष्टीवर कागलकरांनो विश्वास ठेवू नका. मी असेल, धनंजय महाडिक असतील, जयंत पाटील असतील, आमचे हसन मुश्रीफ असतील, एवाय पाटील असतील, आम्ही कुणी खोटं नाटक सांगून तुमची दिशाभूल करणार नाही. मला काही एवढ्याच सभेच्या निमित्तानं कागलच्या परिसरामध्ये यायचं नाही. आज मी तुमच्या पुढं
निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं आलोय. उद्याच्याला मी तुमच्या पुढं आणखी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येईल, आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं येईल. आपलं एक वेगळं आगळं अशा प्रकारचं नातं आहे. पवार साहेबांच्या सारखा नेता आज दिल्लीच्या राजकारणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत आहे. ती भूमिका बजावत असताना पूर्वीच्या काळामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार एका खासदारांनी पडलेलं कागलकर किंवा महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाहीये. आणि त्याच्यामुळं मागच्या काळामध्ये काही घडलं असेल, काही थोडस अंतर पडलं असेल तर तेवढ्यावरच बोट ठेवून पुढे जाण्याचं कारण नाही. मी पण माझ्या 6 टर्ममध्ये काही बाबतीमध्ये बारामती काही चूक केली असेल, परंतु कधी कधी ती चूक माझ्या बारामतीकर देखील थोडस माफ करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्याला शेतकरी वाचवायचा का नाही? आज आपल्याला बेरोजगारांना न्याय द्यायचा की नाही? आज आपल्याला आया बहिणींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. आज आपली छोटा दुकानदार उद्ध्वस्त झालाय, जीएसटीनं त्यांचं कंबरडं मोडलंय. आज वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स हे इतके मोठ्या प्रमाणावर लावलेले आहेत. आता निवडणुका जवळ आल्यानंतर हे 10% सवर्णांना आरक्षणाचं गाजर ह्या मोदी साहेबांच्या सरकारने दाखवलं. हेच म्हणत होते निवडणुकीच्या आधी 50%च्या पुढे आरक्षण देताच येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आणि आता ज्यावेळेस 5 राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम विरोधी केलं, त्यावेळेस त्यांना ते 10%चं आरक्षण आठवलं. मतांच्यावर डोळा ठेवून हे राजकारण चाललेलं आहे. सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. कागलकरांनो, तुमच्या शेजारी कर्नाटक आहे लागून. अहो, कर्नाटकमध्ये कुमारस्वामी आणि काँग्रेसचं सरकार आहे, जनता दल एस आणि त्यांचं एक एक आमदार फोडायला. जनता दल एसच्या आमदारांनी मला सांगितलं, अजित पवार एक आमदार फोडायला 60 कोटी रुपये आणि एक मंत्रिपदाची ऑफर. 60 कोटी रुपये आणि एक मंत्रिपदाची ऑफर. 10 आमदार फोडायचे. कुठून आणले 600 कोटी? कुठून आणले? काल मी राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. ते राज ठाकरे एकदा मला सांगत होते, म्हणले अजित पवार माझे 6 आमदार, 6 नगरसेवक ह्या शिवसेनेने फोडले. एक एक नगरसेवक मुंबईचा मनसेचा फोडायला 6 कोटी रुपये दिले. 6 पंचे 30 कोटी त्या 6 जणांना दिले, ते गेले शिवसेनेत. अरे गरिबांनी राजकारण करावं कसं? ते हर्षवर्धन कन्नडचे आमदार जाधव शिवसेनेचे, ते म्हणले दादा करोड रुपयाची आम्हाला ऑफर आहे, शिवसेना सोडून भाजपमध्ये या. कधी आमच्या सरकारच्या काळामध्ये देखील आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेस आम्ही आमचे आमदार पहिल्या टर्मला बेंगलोरला नेले होते. पण असलं पैशाचा सौदेबाजी आम्ही केली नाही, घोडे बाजार आम्ही केला नाही. पण हे भाजपवाले कशा पद्धतीने चाललेत बघा. कर्नाटकमध्ये काँग्रेसवाले आलेले त्यांना बघवत नाही, सगळीकडे आपणच पाहिजे. ही जी भाषा आहे, ही जी काही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, ही जी काही ठोकशाही आहे, मी राज्यात सांगतो की हिटलरशाही पण चालली नाही, सद्दाम हुसेनची एकाधिकारशाही पण चालली नाही. हे पण जास्त काळ चालणार नाही. आज आता त्यांच्या भाषणाला खुर्च्या मोकळ्या पडायला लागलेल्या आहेत. लोक उठून जायला लागलेली आहेत. लोक म्हणायला लागले त्यात हे खोटं बोलतायत, रेटून बोलतायत. या पद्धतीचा जो कारभार चाललेला आहे त्याचा अण्णासाहेब हजारे त्यांनी परवा सांगितलं, डावळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाढ नाही पण गुण लागला. म्हणजे कोण? नरेंद्र मोदी आले, नंतर देवेंद्र फडणवीस आले. म्हणले देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा अण्णा हजारे कौतुक करत होते, आता म्हणतात डावळ्या शेजारी बांधला पवळे, वाढ नाही पण गुण लागला. ही अवस्था समाजसेवक अण्णासाहेब हजारेंची झालेली आहे. बाकीच्यांची काय अवस्था आहे ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. अहो, भ्रष्टाचारच्या बद्दल हे सांगताय, अक्षरशः 540 कोटी रुपयाचं विमान 1600 कोटीला का घेतलं याचं उत्तरच ते देत नाहीये. मोदी साहेब लोकसभेमध्ये जाऊन त्याचं उत्तर देत नाहीये. एकच प्रश्न आहे, 540 कोटीचं विमान
1600 कोटीला का घेतलं? जनतेचा पैसा आहे. परंतु त्याच्याबद्दल देखील हे सरकार बोलायला तयार नाही. अशा पद्धतीचा सगळा कारभार चाललेला. मित्रांनो, निवडणुकीपूर्वी स्वप्न दाखवणं ठीक, पण ती पूर्ण केली नाही तर जनता झोडपते. हे काय अजित पवार सांगत नाही, हे नितीन गडकरीच सांगायला लागलेले. नितीन गडकरींना हे का आठवावं लागलं? त्यांना का बोलावंसं वाटायला लागलं? नेत्यांना मारतील, मतदारांना स्वप्न दाखवून ती पूर्ण केली नाही तर त्या नेत्याला लोक मारतील असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय. म्हणजे गडकरी साहेबांना त्यांच्या वरिष्ठांना कोण मारतील का काय असं सांगायचं का काय, अशा प्रकारची शंका आज त्याच्यामध्ये निर्माण होती. याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. असहिष्णुतेचं वातावरण सांगा ना. कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली का बरं? आतापर्यंत हत्यारच नाही सापडला. डॉक्टर दाभोळकरांची झाली, कॉम्रेड पानसरेंची झाली, कलबुर्गींची झाली, का नाही सापडत ही लोक? का सरकार कमी पडतंय? परवा नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केलं. साहित्यिक, विचारवंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा एक प्रकारचा हल्ला आहे. सरकार विरोधामध्ये प्रत्येक आवाज दाबण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे. संमेलनाच्या आयोजकांना धमकी मिळते आणि सरकारचा एक देखील प्रतिनिधी त्यांच्या सुरक्षेच्या बद्दल आश्वासन देऊ शकत नाही. हे आमच्या काळामध्ये कधी आम्ही होऊन दिलं नाही. कुणी करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय आम्ही त्यावेळेस राजकीय जीवनामध्ये नव्हतो, परंतु घाशीराम कोतवाल नाटक परदेशामध्ये पाठवायचं होतं. पवार साहेब मुख्यमंत्री होते, तिथं रस्ता अडवणार होते, पुणे मुंबई रस्ता. पवार साहेबांनी किर्लोस्करांचं विमान पुण्यामध्ये तयार ठेवलं, डायरेक्ट मुंबईला नेलं. मुंबईला सगळे कलावंत उतरले आणि विमानात बसून परदेशात निघून गेले. आणि मध्ये जे अडवणार होते शिवसैनिक ते वाट बघत बसले, कधी गाडी येते, कधी गाडी येते. त्यांना काय माहिती पवार साहेबांनी यांना विमानात बसवलंय आणि विमान यांच्या डॉक्यावरून तिकडे गेलंय आणि ते परदेशात निघून गेले. हे जे काही राजकारण आहे मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी अशा पद्धतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुठेतरी आमच्या तरुण पिढीला जवळ करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी कधी विकासाचा दृष्टिकोन या शिवसेनेवाल्यांनी पण मनामध्ये ठेवला नाही. याची जाणीव कागलवासियांनी निश्चितपणे ठेवली पाहिजे. मी तर नेहमी सांगतो, हे उद्धव ठाकरे तिकडं अयोध्येला मंदिर बांधायला निघाले. 5-6 वर्ष होऊन गेली, बाळासाहेब ठाकरे वारले. स्वतःच्या वडिलांचं स्मारक ज्यांना करता येत नाही ते अयोध्येला मंदिर बांधण्याची भाषा करतात. याचं उत्तर शिवसेनेचे कोणी नेते देऊ शकत नाही. हे निव्वळ लोकांना फसवणूक करण्याचं, लोकांना भुलथापा देण्याचं, लोकांना गाजर दाखवण्याचं, लोकांची त्या ठिकाणी बदनामी करण्याचा हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. हा आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या राजर्षी शाहू महाराजांनी समतेची, सुधारण्याची आणि पुरोगामी विचारांची चळवळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत त्या ठिकाणी सुरू केली, त्या महाराष्ट्रातला जातीयवादी धर्मांध विचारांचं सरकार हे भाजप शिवसेनेच्या रूपाने राज्यामध्ये कारभार करतंय. या सरकारचा आणि जनतेचा संबंध नाहीये. लोक जे हाल सहन करतायत त्याच्याशी या सरकारला काही